अशी अपेक्षा आहे। भारतीय नौदलाची नवी स्टेल्थ युद्धनौका तारागिरी F-41 येत्या 3 एप्रिलला नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट केली जाणार आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली विशाखापट्टणम इथं हा सोहळा होणार असून भारतीय नौदलाला सर्व दृष्टीने आत्मनिर्भर बनवण्यासाठीच्या प्रवासातला हा एक महत्त्वाचा टप्पा असेल। तारागिरी प्रकल्प 17A श्रेणीतील चौथी युद्धनौका असून मेक इन इंडिया या दृढ निश्चयाचं आणि भारतीय जहाज बांधणी केंद्राच्या अद्ययावत स्वदेशी अभियांत्रिकी कौशल्याचं 6670 टन वजनाचं ते एक मूर्तिमंत प्रतीक आहे। मुंबईच्या माझगाव डॉक शिप बिल्डर्स इथं तयार करण्यात आलेली ही युद्धनौका या श्रेणीतल्या आधीच्या नौकांच्या संरचनेपेक्षा कितीतरी अत्याधुनिक सरस असून पुढच्या पिढीतले तंत्रज्ञान त्यात आहे। या नौकेवर जागतिक दर्जाची सुपरसॉनिक जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे, मध्यम पल्ल्याची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि विशेषतः पाणबुडी रोधी युद्ध क्षेपणास्त्रे अशी शस्त्र तैनात आहेत। तिच्या बांधणीत 75% स्वदेशी